मी ते कुठेतरी सावरासावर करण्यासाठी ट्विट केलेलं आहे. माझ्या मते आज तुम्ही राजकारण जर करायचं म्हटलं, तुम्हाला जर मीडियाच्या मध्ये प्रकाश विचारांचा भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या राजन विचारांचा, भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या युपीटी गटाचा मेंटल हॉस्पिटल भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या राजन विचारांचा भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या थांब रे मागे मागे रे घोषणा रे भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या युपीटी गटाचा निषेध असो भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या राजन विचारांचा निषेध असो राजन विचारे भडवा है निषेध असो राजन विचारे फटका अरे निषेध असो भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या युपीटी गटाचा भारतीय सैन्याचा अपमान करणारे बयान का हम जाहिर निषेध करने के लिए यहाँ आए हैं। लोकसभा और विधानसभा में जो उनका पराभव हुआ है, उसके वजह से उनका मानसिक संतुलन जो है वो कहीं तो ढह गया है और उसका इलाज करने के लिए हम लोग थाने के मेंटल हॉस्पिटल में आए हुए हैं और उनका जो ट्रीटमेंट के लिए जो भी खर्चा आएगा वो युवा सेना उठाएगी। क्योंकि आज आप देख रहे हो कि भारतीय जवान जो है अपनी प्राण की बाजी लगा के देश की सीमाओं की रक्षा करते हैं और उन्होंने 2 दिन पहले जो कश्मीर में भ्याड़ हल्ला हुआ था, उनके जो अतिरेकी थे उनको भी उन्होंने मार गिराया है। उनका अच्छा अभिमान रखने के बजाय अगर ऐसा स्टेटमेंट ना नीचे जाके अगर वो स्टेटमेंट कर रहे हैं तो उसका निषेध हम लोग युवा सेना की तरफ से कर रहे हैं। एक तरफ उद्धव ठाकरे बोल रहे हैं कि अतिरेकी कब पकड़े जाएंगे, लेकिन ये अतिरेकी जब मारे जाते हैं तब उन्हीं के नेताओं की तरफ से बयान आता है कि मेहरबानी की है। नहीं, ये बहुत गलत है। उबाटा गट की विचारधारा खत्म हो चुकी है। जब तक बाला साहब ठाकरे के विचारधारा के ऊपर वो चल रहे थे तब तक उनका हिंदुत्व जगह था, उनको भारतीय सेना के प्रति प्रेम था। लेकिन कांग्रेस की विचारधारा जब से उन्होंने अपनाई है, वो ऐसे गए गुजरे स्टेटमेंट करके राजनीति करने की कोशिश कर रहे हैं। उसका निषेध हम लोग ये युवा सेना की तरफ से कर रहे हैं। इसके पहले भी संजय राउत के लेकर भी आपने जो यहाँ पे बेड रिजर्व किया था, अब क्या उन्हीं के यूपीटी के जो अनेक नेता उनके लिए भी कोई बेड रिजर्व करने? मेरे ख्याल से अगर यही चलता रहा तो ये मेंटल हॉस्पिटल का नाम चेंज करके यूबीटी हॉस्पिटल करना पड़ेगा। बिकॉज उनके ही पूरे जो नेता मंडली है, जो उनका मानसिक संतुलन, जो कि सिर्फ सत्ता उनका जो मकसद रहता है, जनते के काम जनते के प्रश्न उनका कोई नहीं, सिर्फ सत्ता कैसे पानी है, ऐसा विचार अगर उनका होगा तो मेरे ख्याल से युवाटा के हर एक नेता को यहाँ पे भर्ती करवाना पड़ेगा। क्योंकि उनका मानसिक संतुलन सबका ही बिगड़ रहा है। परवा आपल्या भारतीय जवानांनी जे काश्मीरवर भ्याड हल्ला झाला होता त्यांच्या अतिरेक्यांना कंठस्थानी पाठवलेलं आहे। कुठेतरी त्या आपल्या भारतीय सैन्यांचा अभिमान बाळगण्यासाठी त्यांच्याबद्दल गौरव उच्चार त्यांच्याकडून अपेक्षित होते, परंतु त्या सैनिकांनी काय आमच्यावर मेहरबानी केली का, असं वक्तव्य माजी खासदार राजन विचारे यांनी केलेलं आहे। त्याचा निषेध करण्यासाठी इकडे आम्ही आलेलो आहोत। तुम्ही बघतायत की आज आपले भारतातील सैन्याचे जे जवान आहेत ते आपल्या जीवावर उदार होऊन देशाची सीमा रक्षणासाठी 24 तास उभे असतात, परंतु त्यांना कुठेतरी असं वक्तव्य करून त्यांचं मनोधैर्य खाली करण्याचं काम हे राजन विचारेंनी केलेलं आहे। माझ्या मते लोकसभेला जो त्यांचा पराभव झाला, विधानसभेला जो पराभव झाला, त्याच्यामुळे कुठेतरी त्यांचं मानसिक संतुलन हे ढासळत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळेच अशा प्रकारचं एक खालच्या पातळीचं वक्तव्य त्यांनी काल भारतीय सैनिकांच्या बाबतीत केलेलं आहे। त्याचा निषेध आम्ही इकडे व्यक्त करण्यासाठी आलेलो होतो आणि असंच जर मानसिक संतुलन त्यांचं बिघडत राहिलं तर ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक बेड आम्ही राखीव ठेवलेला आहे, जेणेकरून कधी याची गरज जर त्यांना भासली तर ह्याचा संपूर्ण त्यांचा तज्ञांचा जो खर्च असेल
तो पूर्ण युवासेना उचलणार आहे. ह्या उद्देशाने आम्ही आज इकडे जमा झालेलो होतो. एकीकडे त्यांच्या पक्षप्रमुखांनी काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की अतिरेकी पकडले जातात. मग त्या अतिरेकी मारल्यानंतर त्यांच्याच नेत्यांकडून अशा प्रकारची वक्तव्य नाही, माझ्या मते त्यांचे पक्षप्रमुख हे स्वतःचे विचार मांडतच नाहीयेत. काँग्रेस जसं बोलेल तसं ते बोलतात. काँग्रेसने जर बोललं की बाबा अतिरेके कधी पकडणार, तर ह्यांचा सकाळी भोंगा उठतो आणि ते बोलतात की अतिरेके कधी पकडणार. मग काँग्रेसने जर विचारलं की बाबा अतिरेके का म्हणजे सैनिकांनी काय हे केलंय का, तर त्यांचाच धागा धरून त्यांचे पक्षप्रमुख आणि त्यांचे उभाट्याचे कार्यकर्ते बोलणार की बाबा तुम्ही काय आमच्यावर मेहरबानी केली का. त्यांचं विचारधारा संपलेली आहे. कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या कुबड्या घेऊन त्यांचं राजकारण चालू आहे. परंतु मला त्यांना एकच सांगायचं आहे की राजकारण करण्यासाठी, राजकारण खेळण्यासाठी बरेचसे मुद्दे हे आहेत. तुम्हाला जर प्रकाश झोतातच जर यायचं आहे तर तुम्ही जनतेचे जे प्रश्न आहेत ते घेऊन तुम्ही या. उगीच जे खऱ्या अर्थाने आपले प्राणाची बाजी लावून देशाचं संरक्षण जे करतायत आपले सैन्य, त्यांच्यावर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नका आणि तुमचं मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. ह्या उद्देशाने आज आम्ही इकडे आलेलो आहोत.